नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारी अशी भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी। दोन्ही भाज्या आपण तुपामध्ये परतणार आहोत आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये भेंडी, राजगिरा, बटाटा या सगळ्या भाज्या मस्त लागतात भगरीच्या भाकरीबरोबर। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी इथे भेंडीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी 125 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तर चला आता फोडणी करून घेऊया। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल ना तर तुम्ही फोडणीमध्ये जिरेसुद्धा घालू शकता। साधारणतः एक छोटा चमचा भरून तूप मी इथे कढईमध्ये घालून घेते। तूप छान गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतली भेंडी 3 ते 4 मिनिट फक्त तुपावर परतून घ्यायची आहे। आणि तुम्ही जर जिरे घालत असाल तर अगोदर जिरे छान फ्राय करून घ्या आणि नंतर त्यामध्ये भेंडी ॲड करा। भेंडी व्यवस्थित परतली की आपण झाकण लावून 2-3 मिनिटांसाठी वाफ घेणार आहोत। त्यावर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर राजगिऱ्याच्या भाजीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेली उपवासासाठी काय काय बनवते त्या रेसिपीज आणि त्याचबरोबर माझी जी उपवासाची थाळी ती सुद्धा शेअर करत असते, त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा। तर चला, भेंडीमध्ये मीठ घातले, झाकण लावून वाफ घेतली। आता आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट ॲड करूयात। परत एकदा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने। आणि ही भाजी ना दिसते पण इतकी सुंदर मस्तपैकी हिरवीगार दिसते, कारण ह्याच्यामध्ये हळद वगैरे काही नाही आहे। आणि कधी कधी ना भाज्या अगदी सिम्पलच छान लागतात, म्हणजे भाज्यांची ओरिजिनल टेस्टसुद्धा आपल्याला कळते। तर चला, आपली पहिली भाजी म्हणजेच भेंडीची भाजी तयार आहे मंडळी। तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा ही साध्या सोप्या पद्धतीची भेंडी। आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। तर मी इथे एक मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून आणि उकडून घेतलेला आहे आणि नंतर सोलून कट करून घेतलेला आहे। तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मी साधारणतः 1 चमचाभर तूप घालून घेते। यामध्ये ॲड करणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, उकडून कट केलेला बटाटा आणि व्यवस्थित सगळं परतायचं आहे। ही बटाट्याची भाजी तर अगदी झटपट बनते कारण की बटाटा शिजलेला आहे। तुपावरच 2-3 मिनिट परतून घेऊयात अगोदर बटाटा आणि नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, साधारणतः 1 ते 2 चमचे। व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। आपली बटाट्याची झटपट अशी उपवासाला चालणारी भाजी तयार आहे। थोडासा तिखट बनवायचा हा बटाटा, म्हणजे छान टेस्टी लागतो, कारण बटाट्याची टेस्ट थोडीशी गोडसर असते। तर तिखट बनवला ना तर मस्त लागतो भगरीच्या भाकरीबरोबर किंवा राजगिऱ्याच्या पराठ्याबरोबर किंवा भगरचे डोसे वगैरे बनवले ना तर त्याबरोबरसुद्धा ही भाजी मस्त लागते मंडळी। तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर तुम्हाला राजगिऱ्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा पाहायला मिळेल, त्यामुळे चॅनलला व्हिजिट करा आणि ती रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा मंडळी। थँक्यू सो मच, बाय।